कोल्हापूरच्या कुशीत वसलेलं अंबप हे शांत आणि सुंदर गाव. याच मातीत 22 ऑक्टोबर 1935 रोजी एका युगपुरुषाचा जन्म झाला. ज्ञानदेव यशवंतराव पाटील. लहानपणापासूनच कष्टाची सवय, समाजाबद्दलची तळमळ आणि शिक्षणाची जिद्द ही त्यांच्या नसानसात भिनली होती. आणि याच व्यक्तिमत्वाने पुढे जाऊन महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षितिजावरती एक नवा इतिहास घडवला. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल. तरुण वयात त्यांनी जनसेवेचे व्रत अंगीकारले. 1957 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेत निवडून येऊन त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर 70च्या दशकात पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून त्यांनी जनसेवेचे नेतृत्व केले. संघटन कौशल्य आणि तळागाळातील लोकांशी असलेले घट्ट नाते यामुळे तरुण डॉक्टर D.Y. पाटील साहेब अल्पावधीतच लोकप्रिय नेता म्हणून नावारूपाला आले. Dr. D.Y. Patil. Those are the embark. राजकारण हे विचारांचे असावे हे दादांनी आपल्या कार्यातून आणि संस्कारातून दाखवून दिले. म्हणूनच देशाच्या राजकारणातील एक आझाद शत्रू ही ओळख आपल्या सर्वांपुढे आदर्श घडवत आहे. पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. का घरीच्या उजेडू करावा, पारख्या अंधारू पाडावा, हे नेनेचे का पांडवा दिपू जायचा. जो खांडावया घाव घाली, जयाने लावणी केली, त्या दिवशी सावली. हे झाड जास्त हे तोडणाऱ्याला सावली देतं आणि लावणाऱ्याला सावली देत. हा दिवा आहे, प्रकाश आहे. हा मित्राच्या घरी प्रकाश देतो, शत्रूच्या घरी प्रकाश देतो. हे समत्व धारण करण्याचा प्रयत्न माझ्या आयुष्यात. फक्त राजकारणच नाही तर समाजाचा खरा विकास हा शिक्षणानेच होईल ही त्यांची ठाम धारणा होती. याच विचारातून त्यांनी शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. 1983 मध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सुरू झालेला हा प्रवास आज तब्बल 182 पेक्षा जास्त शिक्षण संस्था आणि आंतरराष्ट्रीय शाळांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर विस्तारला आहे. मुंबई, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये दादांनी शिक्षणाचा पाया रचला आणि आज या ज्ञान साधनेने एक भव्य गरुड झेप घेतली आहे. दादांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनातून उगम पावलेल्या या ज्ञानगंगेने राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचा दर्जा उंचावला असून एक समृद्ध व बलशाली भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. काळ रात आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी. त्यांचे सद्गुरू नृसिंहवाडीचे पाटील महाराज यांचा त्यांना एकच कानमंत्र होता. माणसाचा अहंकार संपला की त्यांचं खरं आयुष्य सुरू होतं. याच मंत्राचा ध्यास घेत त्यांनी सत्तेचा मोह बाजूला ठेवून त्यांनी जनसेवेतून एक अथांग ज्ञानक्रांती घडवली. ज्ञानदूत म्हणून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे उघडी करून दिली. त्यांच्या या अद्वितीय सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या नागरिक सन्मानानं सन्मानित केले. पुढे जाऊन ते त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक पद अत्यंत समर्थपणे भूषवले. परंतु केवळ पद मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते. ते प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक पितृतुल्य छत्र होते. कोणावाटले काट्यात येत नाही, त्याऐवजी काट्यातला फळ. कलेची आग सारं जाळून जाईना. Ego is death of life, and death of life is you. If you do anything dedicatedly, lovingly, joyfully, without any self-consideration, every action is closer to God. Sometimes God gives it. God bless you. All the best. Best of luck. Very good. पाऊल
थकल नाही गड्या. आजोबा मिटुनी लोचने घे भिर भिरती. सूरनादीचे बघ दरवळती. लाल चुटुक मखमली आता अलगद हे उमलेलं भारुनिया अवकाशच अवघा खेळन वारंगेल. प्रवेश सरला अंक बदलला. अंधारातच मंच मिळाला. पुन्हा तुझ्यास्तव याच तमातून नवा मंच आणि मला जर 2 महिने म्हणजे पुढे जन्म कुठे घ्यायचा असेल तर याच कुटुंबात घे. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. आदरणीय दादासाहेब, तुमच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षितिजावरील एक दैदिप्यमान तारा आज लुप्त झालाय. तुम्ही लावलेले ज्ञानाचे रोपटे आज एक विशाल वटवृक्ष बनून लाखो विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करत आहेत. तुमच्या कार्यातील दातृत्व, विचारांमधील दूरदृष्टी आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक राहील. देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला. माझा आनंद 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 हरवला. शिक्षण महर्षी, ज्ञान तपस्वी, पद्मश्री डॉक्टर D.Y. पाटील, आदरणीय दादासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दारात तुळस कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान. दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा